सगळे नागरिक या ठिकाणी त्यांच्या सोसायटीमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं पाणी गेलं होतं. तर ज्या दिवशी मोर प्रतिमा ज्या दिवशी अतिवृष्टी झाली त्या दिवशी खरं तर मी पहाटे 4 वाजता त्या सोसायटीमध्ये मी स्वतः आलो होतो आणि पाणी जे होतं ते कमरेपर्यंत पाणी होतं. मग आम्ही JCB नगरपालिकेचा 4 वाजता पहाटे बोलवला. त्याच्यानंतर मग त्या सोसायटीची भिंत तोडली. त्यानंतर जैन इंग्लिश स्कूल जे आहे ते जैन इंग्लिश स्कूलच्या इथं देखील काही बांधकामं चालू आहेत. त्या बांधकामामुळं खऱ्या अर्थानं पाणी ब्लॉक झालं आणि ते पाणी इकडे शिरलं. मग तिथलं देखील आम्ही भिंत तोडली आणि तिकडं पाण्याला वाट करून दिली. त्यामुळं नागरिकांना त्रास झाला आहे का तर 100% झाला आहे. याच्यामध्ये दोषी कोण हा एक मोठा प्रश्न प्रत्येक नागरिकाला आहे. तर आमची याच्या आधी मागे एक बैठक झाली, मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये आम्ही सगळा सर्वे केलेला आहे. याच्यामध्ये काय झालं की पूर्वी जी बांधकामं झालेली आहेत ती बांधकामं व्यवस्थित झालेली नाही, अतिक्रमण झालेली आहेत आणि अनेक जणांनी ओढ्यावरती अतिक्रमण केल्यामुळं जो 15-20 फुटाचा ओढा होता तो 5-5 फुटाचा ओढा झाला आहे. त्यामुळे पाण्याला सोर्सच आला नाही कुठं जायला. त्यामुळं खऱ्या अर्थानं पाणी हे सगळीकडं घुसलेलं आहे आणि काही जे बिल्डर आहेत त्यांनी ओढ्यावरती बांधकाम केलेलं आहे. त्याच्यावर देखील आम्ही पुढील काळामध्ये केसेस करणार आहोत, कारवाई करणार आहोत. त्यामुळं या नागरिकांना त्रास झाला आहे का तर 100% झालेला आहे. पण हा पण एक प्रश्न आहे की जो 1 महिन्यामध्ये पाऊस पडायला पाहिजे तो 1 दिवसात पाऊस पडला. त्याच्यामुळं हा खऱ्या अर्थानं प्रश्न झाला आहे. पण आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून कुठंही या नागरिकांच्या मदतीसाठी कुठेही कमी पडलेलं नाही आहे. आम्ही त्यांनी बोलवलं किंवा बोलवलं देखील नाही पण आम्ही तिथं हजर झालो होतो. अशी परिस्थिती. गाड्या आधीच त्यांना सांगितलं होतं बाहेर काढा. अनेक गाड्या, एकच गाडी फक्त तिथं त्यांच्या कंपाऊंडमध्ये होती. बाकी सगळ्या गाड्या त्यांनी बाहेर काढलेल्या होत्या. आधी त्यांना कल्पना दिली होती, सगळ्या गाड्या बाहेर होत्या, एकच गाडी आतमध्ये होती. ती कोण ते बाहेर गेली होती कुठेतरी, त्यामुळे ती गाडी काय बाहेर काढता आलेली नाही. सुंदर आहे परिसर. म्हणजे पुण्या किंवा मुंबईपेक्षा म्हणायला गेलं तर इथलं वातावरण हे खूप जास्त आल्हाददायक आहे. गरमी अजिबात होत नाही आणि पावसाचा पण जो काही प्रमाण आहे तोही आमच्यासाठी खूप नॉर्मल आहे. बट जो काही नैसर्गिक आपत्ती येते त्या नैसर्गिक आपत्तीचं प्रशासन पूर्णपणे त्याचा म्हणतात ना एक प्रयोजन किंवा नियोजन करायला हवं आहे. ते त्या पद्धतीनं असं आम्हाला 3 वर्षात तरी ते कळून आलेलं आहे की ते करत नाही आहेत. हा झाला एक मुद्दा. पण आता आमची जी भिंत पडण्यात आलेली आहे त्याच्यानंतर भटक्या कुत्र्यांचा आमच्या सोसायटीला देखील तितकाच त्रास होतो आणि त्या 2 वर्षापासून आम्ही भटक्या कुत्र्यांसाठी पण खूप जास्त त्रासिक होतो. कारण की सगळी भटकी कुत्री लहान मुलं आहेत, लहान मुलांवरती त्यांनी अटॅक्स केलेले आहेत, म्हाताऱ्या माणसांवरती पण त्यांनी अटॅक्स केलेले आहेत. ह्या गोष्टीचा प्रशासनाने पण ॲक्च्युली आमची काळजी घ्यायला पाहिजे आणि हा सगळा त्रास पावसाची एक भिंत पाडल्यामुळे देखील आमच्यामुळे होतो आहे. अजून तरी अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन तरी दिलेलं आहे की बाबा ते ह्याच्या जो काही प्रॉब्लेम्स होता त्याचा ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. आता आम्ही फक्त वाट बघतोय की ॲटलिस्ट लवकरात लवकर त्यांनी आमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत पाण्यामुळे तो त्यांनी सॉल्व्ह करावा ही आमची त्यांच्याकडे. म्हणजे फक्त पावसामुळे ज्या असुविधा म्हणजे पाणी येत नाही, इलेक्ट्रिसिटी आम्हाला बंद करावी लागते का, कारण की जनरेटर्स किंवा सगळे जे काय ते सगळे खालच्या बाजूला आहेत. तर अशा सगळ्या गोष्टींमुळं 12व्या मी स्वतः 10व्या मजल्यावरती राहते. उतरणं सोपं आहे पण चढणं खूप अवघड आहे. लहान मुलांची शाळा तिथं प्रशासनाने सुट्टीच दिलेली असते पण 2 दिवसानंतर तर शाळा सगळ्यात चालू झालेल्या होत्या. पण मुलांना खाली सोडायला जाणं हा पण आमच्यासोबत मुश्किल आहे कारण की गाडी काढणं पावसाच्या पाण्यातनं ह्याचा निचरा न झाल्यामुळे हा प्रॉब्लेम्स येतात. तर प्रशासनांकडे हीच मागणी आहे आमची की लवकरात लवकर हा जो पाण्याच्या पावसामुळे जो येणारा व्यत्यय आहे आमचे जे नॉर्मल जे जीवन आहे ते विस्कळीत होऊन जात आहे. तर त्याच्यावरती लवकरात लवकर त्यांनी काहीतरी तोडगा काढावा. आपलं नाव? माझं नाव दीप्ती जितेश कडू. मोर्चा घेऊन आले की 3 वर्ष झाले सतत आमच्या मोहर प्रतिमामध्ये ना पानी मतलब पानी भर जाता है नीचे पार्किंग में और बहुत ज़्यादा पानी रहता है और लिफ्ट पूरी बंद करना पड़ता है और बहुत परेशानी क्योंकि वो पानी के साथ जहरीले सांप बिच्छू बहुत कुछ होता है और हमको तो 4 दिन तक बहुत परेशानी हुई क्योंकि लिफ्ट भी पूरा बंद था तो हम लोग नीचे नहीं जा पा रहे थे. पीने का पानी भी हमको नहीं मिल रहा था तो हमने बहुत मुश्किल से और 3-4 दिन हम लोगों ने बहुत परेशानियों का सामना किया. तो इसके लिए हम लोग यहाँ पर आए हुए. इसकी क्या वजह है? आपने इससे पहले भी कुछ शिकायत दर्ज की थी क्या? हाँ, इसके पहले भी हमारे सोसाइटी की तरफ से शिकायत दर्ज कराई गई थी बट उसके ऊपर अभी तक कोई एक्शन नहीं लिया गया है. फिर आज आप कॉर्पोरेशन पे आए, पूरा सोसाइटी के लोग, मतलब क्या कहने के लिए आए? बस हमारा यही है कि हम लोगों ने अगर वहाँ पर फ्लैट लिया है तो हमारी भी तो सुरक्षा की जिम्मेदारी मतलब प्रशासन की बनती है. सुरक्षा तो सबका अधिकार है तो हम लोग टैक्स भी देते हैं, सब कुछ करते हैं. ये 3 सालों से हमारे साथ हो रहा है ना, ये हमेशा का ही प्रॉब्लम है. तो हमको इसके ऊपर अभी मतलब प्रॉब्लम का सॉल्यूशन हमको फाइनली चाहिए अभी.
आपका नाम? मेरा नाम प्रणीता प्रशांत हिरपुडे। जे काही झालेलं आहे ते पाऊस अतिवृष्टी झाल्यामुळे झालेलं आहे असं निदर्शनास येत आहे. परंतु नागरिकांना जे काही त्रास झाला आहे त्याच्याबद्दल प्रशासन अत्यंत दिलगिरी व्यक्त करत आहे. माननीय मुख्याधिकारी साहेबांच्या उपस्थितीमध्ये उद्या सकाळपासूनच त्याची स्थळपाहणी होईल आणि याच्यावरती अत्यंत अशा चांगल्या उपाययोजना राबवता येतील जेणेकरून नागरिकांना नंतरच्या वृष्टीमध्ये असा काही त्रास होणार नाही. नेमकं हे झालं कशामुळं, काय नेमकं कारण, त्याचं कारण शोधलं का? तुम्ही सांगा. जे नॅचरल फ्लो आहेत त्याच्यावरती अतिक्रमण झाले, त्याच्यामुळे तो फ्लो रोखला गेला आणि त्याच्यामुळे ते पाणी डायव्हर्ट झालं आणि त्यानं भिंत पडली आणि ते सोसायटीमध्ये पाणी साचून राहिलं. तर हे जे काय आहेत अतिक्रमण वगैरे त्याच्यावरती आम्ही सर्व स्थळपाहणी करणार आणि त्याच्यावरती कारवाई करणार आहोत. आपलं नाव सर? विश्वजित कदम. साम टी व्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात.